लाडकी बहिणींसाठी खूप मोठी बातमी आली आहे आणि ही बातमी लाडकी बहिणींचे टेन्शन वाढवणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे की नाही याची तपासणी होणार आहे। ज्या घरात फोर व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार आहे। जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। हा योजनेचा जुनाच निकष आहे। जसे योजनेमध्ये 2.5 लाख रुपये उत्पन्नाची अट आहे, तशीच ही पण एक अट आहे की त्यांच्याकडे चारचाकी वाहन नसावं। जर चारचाकी वाहन असेल तर ते अपात्र आहेत, परंतु यापूर्वी लाभार्थ्यांची एवढी मोठी संख्या आणि त्यांनी हमीपत्राद्वारे सादर केलेले अर्ज हे आम्ही विचारात घेऊन सगळ्यांना त्यावेळेस आम्ही पात्र केलेलं आहे। परंतु आता हमीपत्रामध्ये त्यांनी दिलेली हमी आणि ती खरंच आहे किंवा नाही याची सत्यता फक्त आहे त्याच योजनेच्या अटी शर्तींची पुनर्पडताळणी केली जाणार। ज्या लाडकी बहिणींकडे चारचाकी वाहन आहे त्या महिला आता अपात्र होणार आहे। या पडताळणीसाठी राज्य सरकारने नवीन मोहीम राबवली आहे। आता पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका तुमच्या दरवाजात उभी राहणार आहे। तुमच्या घरी येऊन पडताळणी केली जाणार आहे। जर त्यामध्ये तुमच्याकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळले तर तुम्हाला योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे। यादी प्राप्त झाल्यानंतर गावनिहाय आम्ही याद्या शॉर्टिंग करून आमच्या गावात ज्या अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका आहेत, यांना CDPOच्या नियंत्रणाखाली त्या प्रत्येक चौकशी करतील, होम व्हिजिट्स करतील आणि त्यामध्ये सत्यता दिसून आल्यास त्याबाबतची नावं आम्ही तयार करून यादी शासनाला पाठवणार आहोत। महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव यांनी सोमवारी बैठक घेऊन राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकाची यादी घेऊन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे सांगितले आहे। त्यामुळे चारचाकी कोणत्या घरात आहे याची माहिती मिळेल आणि यामुळे पडताळणीचे काम सोपे होणार आहे। त्याची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। परंतु त्यातली जी एक अट आहे की चारचाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण। परंतु यापूर्वी अर्जांची संख्या विचारात घेता आणि सगळ्या लोकांनी, लाभार्थी महिलांनी आम्हाला हमीपत्राद्वारे ते अर्ज त्यांनी सादर केलेले आहेत। आता शासनाने मध्यंतरी अपील केलं होतं की आपण अपात्र असाल तर स्वतःहून लाभ आपण सोडावा आणि असं आम्ही प्रशासनामार्फत अपील देखील केलं, परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळाला। आणि आता शासन स्तरावरनं आम्हाला परिवहन विभागामार्फत जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते। तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत। ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे। ज्या घरात फोर व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही, ही पूर्वीचीच अट आहे। ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत। आमच्याकडे साधारण 21,10,000 महिलांनी अर्ज केला, त्यापैकी 20,89,000 महिलांना लाभ मिळालेला आहे आणि त्याची पडताळणी आता आम्ही फक्त आमच्याकडे जी यादी आलेली आहे ती गाव पातळीवर कोणाच्या परिवारात फोर व्हीलर आहे याबाबतची फक्त पडताळणी करून शासनाला नावं आम्ही पाठवतोय। आता लाडकी बहीण योजनेचे निकष पाहूया। तर पहा, पहिले निकष म्हणजे महिलांचे वय हे 21 ते 65 वयोगटातील असावे। दुसरे निकष म्हणजे महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा। महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन नसावे। तसेच महिला कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नसावी। जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि मंगळवारपासून पडताळणी प्रक्रियेची अंमलबजावणी करत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेली यादी घेऊन त्यानुसार पडताळणीचे काम पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका करणार आहेत आणि ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत त्यांची नावे शासनाला कळविण्यात येतील। ही एक खूप मोठी बातमी समोर आली आहे। ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहेत
त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी टेन्शनवाली बातमी आहे.